भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या 7 दशकाहून अधिक काळात आपल्या देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला 2 प्रमुख घटकांनी आपल्या घामाचं अर्घ्य दिलं. पहिला घटक म्हणजे जमिनीवर घाम गाळणारा बळीराजा आणि दुसरा म्हणजे अथांग सागराशी झुंज देत देशाचे पोषण करणारा मच्छीमार बांधव. या दोन्ही कष्टकरी घटकांचं योगदान देशाच्या अन्न सुरक्षेसाठी सारखेच मोलाचे आहे. शेती क्षेत्राला सर्व प्रकारच्या सवलती, अनुदाने, कर्ज प्रणाली आणि विम्याचे कवच वेळेवर लाभले. परंतु भौगोलिक साधर्म्य असूनही केवळ धोरणात्मक त्रुटींमुळे मच्छीमार बांधवांच्या वाट्याला उपेक्षित व्यावसायिक असाच शिक्का. 877 किलोमीटरची किनारपट्टी, विस्तृत खाड्या आणि शेकडो नद्या आणि धरणं लाभलेल्या महाराष्ट्रात जवळपास 8 लाख मच्छीमार बांधवांचा हा पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष आहे. पण आता ही धोरणात्मक दरी कायमची मिटली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय घेतला. पारंपरिक मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा. होय, मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा बहाल करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले. आणि या संपूर्ण धोरणात्मक बदलामागे कारणीभूत ठरले आहेत ते राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे. त्यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे, दीर्घ अभ्यासामुळे आणि आक्रमक पाठपुराव्यामुळेच दर्याच्या राजाला हा हक्क मिळाला. प्रखर हिंदुत्ववादी आणि जनसामान्यांचे प्रश्न तडफेने मांडणारे नेते म्हणून ओळखल्या जाणारे नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय मंत्रालयाची धुरा हाती घेताच एक प्रशासकीय वस्तुपाठ घालून आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि कर्नाटक या राज्यांनी मत्स्य व्यवसायाला काही विशेष सवलती दिल्या होत्या. परंतु या क्षेत्राला कायदेशीर चौकटीत आणून कृषीचा दर्जा बहाल करण्याचे धाडस कोणत्याही राज्याने दाखवले नव्हते. नितेश राणे यांनी या राज्यांच्या धोरणांचा सखोल आणि तुलनात्मक अभ्यास केला. स्वतः किनारपट्टीवरील कोळीवाड्यांपासून ते विदर्भ मराठवाड्याच्या अंतर्गत भागातील शेततळ्यांपर्यंतच्या सर्व घटकांशी थेट संवाद साधून त्यांनी या धोरणाचा सर्वसमावेशक मसुदा तयार केला. राज्य मंत्रिमंडळाच्या 22 एप्रिल 2025च्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळवून घेतल्यानंतर 9 मे 2025 रोजी या संदर्भातील ऐतिहासिक शासन निर्णय जाहीर करण्यात आला. नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी लोकप्रियतेसाठी हवेत घोषणा केल्या नाही. त्यांनी कायद्याच्या चौकटीत प्रत्येक घटकाची व्याख्या स्पष्ट केली. यामध्ये प्रत्यक्ष मासेमारी करणारा मच्छीमार, आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच बायोफ्लॉक, पिंजरा पद्धत आणि जलसंवर्धन प्रणालीद्वारे मासे पाळणारा मत्स्य संवर्धन, शेततळ्यातील मत्स्य कास्तकार आणि साठवणूक करणारे मत्स्य व्यवस्थापक अशा सर्व उपघटकांना या परिघात सामावून घेतले. हा नितेश राणे यांच्या दूरदृष्टीचा आणि सर्वसमावेशक अभ्यासाचा मोठा विजय. या धोरणात्मक निर्णयामुळे सर्वसामान्य मच्छीमारांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल झाला. यापूर्वी व्यावसायिक दराने वीज बिल भरावे लागत असल्याने शीतगृहे, एअरेटर्स आणि बर्फ कारखाने चालवणं मच्छीमारांना प्रचंड तोट्याचं ठरत होतं. मंत्री नितेश राणे यांनी या समस्येचं गांभीर्य ओळखून ऊर्जा विभागाशी सातत्याने समन्वय साधला आणि 14 ऑक्टोबर 2025 रोजी दुसरा महत्त्वाचा जी.आर. काढला. यानुसार स्वतंत्र वीज मीटर असलेल्या सर्व पात्र मत्स्य प्रकल्पांना कृषी दराने वीज सवलत पुरवण्याची अंमलबजावणी झाली. या व्यतिरिक्त सर्वसामान्य मच्छीमारांच्या आयुष्यात अनेक क्रांतिकारी बदल झाले. आता मच्छीमारांना भांडवलासाठी कुठेही वणवण फिरण्याची गरज उरलेली नाही. शेतकऱ्यांप्रमाणेच बँकांकडून त्यांना किसान क्रेडिट कार्ड आणि अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होणार. शेतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टर किंवा खतांप्रमाणेच आता मच्छीमारांना मत्स्यबीज, खाद्य, एअर पंप, शीतगृह आणि बर्फ कारखान्यांच्या उभारणीसाठी शासकीय अनुदान मिळण्याचा हक्क प्राप्त झाला. याशिवाय नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना जसे सरकारी मदतीचे रिलीफ पॅकेज मिळते तसेच पॅकेज आता मच्छीमारांना हक्काने मिळणार. पाण्याच्या गुणवत्तेतील बिघाड किंवा रोगामुळे मत्स्यबीज वाया गेल्यास त्यांना अल्प दराने विमा संरक्षण देखील लागू करण्यात आले.
मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देऊन ही घोडदौड थांबलेली नाही, तर त्याला अधिक व्यापक आर्थिक आणि पायाभूत बळ देण्यासाठी महायुती सरकारने 9 मार्च 2026 रोजी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना जाहीर केली. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या धर्तीवर सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत राज्य स्तरावरील 6 योजना आणि जिल्हा पातळीवरील 19 योजनांची अत्यंत नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्यात येईल. राज्यातील भूजलाशयन क्षेत्र, गोडेपाणी, निमखारे पाणी आणि सागरी किनारपट्टी या सर्व जलस्रोतांचा शाश्वत पद्धतीने वापर करून मत्स्योत्पादनात शाश्वत वाढ करणे, माशांचे मूल्यवर्धन आणि निर्यात वाढवणे आणि मच्छीमारांचे उत्पन्न दुप्पट करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली या योजनेची आखणी इतकी अचूक करण्यात आली आहे की यामुळे तळागाळातील घटकापर्यंत थेट सरकारी मदत पोहोचते. मत्स्य व्यवसायातील आधुनिकतेला चालना देण्यासाठी बिनयांत्रिक नौकांचे यांत्रिकीकरण, सोलर रेफ्रिजरेटर किंवा ई बाईक खरेदीसाठी मोठे अनुदान उपलब्ध करून दिले जाते. किरकोळ मासे विक्रेत्यांसाठी साहित्य खरेदी आणि जीवरक्षक उपकरणांसाठी आर्थिक मदत दिली जाते. बाजारपेठेचा विस्तार करण्यासाठी ई रिक्षा आणि डीप फ्रीजरसह फिरते मासे विक्री केंद्र उभारण्यास 50 ते 75% अनुदान उपलब्ध आहे. नद्यांमधील नैसर्गिक मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी नदी पुनर्भरण कार्यक्रम 100% अनुदानाने राबवण्यात येतो. तसेच माशांच्या कचऱ्याचा पुनर्वापर प्रकल्प, मच्छीमार महिलांसाठी हँड ग्लोव्ज आणि गमबूट उपलब्ध करून देणे, सौर ऊर्जा यंत्रणा उभारणे आणि बर्फ कारखान्यांची उभारणी किंवा आधुनिकरण यांसारख्या उपक्रमांनाही या योजनेअंतर्गत मोठे प्रोत्साहन दिले जाते. हा ऐतिहासिक निर्णय केवळ आर्थिक सवलती किंवा अनुदानाच्या आकड्यांपुरता मर्यादित नाही, तर एका मोठ्या जनसमुदायाला मिळालेला न्याय आणि सामाजिक सन्मान आहे. आजवर मुख्य प्रवाहापासून काहीसा दूर राहिलेला मच्छीमार समाज आता स्वाभिमानाने स्वतःला कास्तकार म्हणून घेऊ शकत आहे. विशेष म्हणजे तरुण वर्ग आता या क्षेत्राकडे पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता एक आधुनिक स्टार्टअप म्हणून पाहतो आहे. कृषी विद्यापीठ आणि मत्स्य संशोधन केंद्रांकडून मिळणाऱ्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे त्यांच्या उत्पादनात कमालीची वाढ होते आहे. मंत्री नितेश राणे यांच्या विभागाने दाखवलेली ही प्रशासकीय दूरदृष्टी तसंच ग्राउंड लेवलवर केलेल्या भरीव कामामुळे महाराष्ट्राने देशाच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रात एक नवा वस्तुपाठ घालून ग्रामीण आणि किनारपट्टी भागातील अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण करणारा आणि सागरपुत्रांना खऱ्या अर्थाने जलशेतकरी बनवणारा हा धोरणात्मक निर्णय राज्याला मत्स्य उत्पादनात आणि निर्यातीत जागतिक पातळीवर आघाडीवर नेणारा ठरेल यात तीळ मात्र शंका नाही.